मी महाराष्ट्र बोलतो या कार्यक्रमात नाशिकमधल्या नवीन मतदारांशी आपण बोलणार आहोत, तरुणांशी बोलणार आहोत। भिकुसा यमासा क्षत्रिय अर्थात BYK कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांचे पण बोलूया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय त्यांची राजकीय मतं आहेत नेमकी आणि या लोकसभेत पहिल्यांदा मतदान करताना किंवा एकूण या सगळ्या प्रक्रियेकडे ते नेमकं कसं बघतायत, काय अपेक्षा आहेत तुमच्या तरुण मतदार म्हणून, नवीन मतदार म्हणून काय विचार तुम्ही नेमका करता आत्ता, काय पद्धतीची निवडणूक व्हावी, कोणते मुद्दे प्रामुख्याने तुम्हाला वाटतं की हे प्रचारात आले पाहिजेत? लहानपणापासून बघत आलेलो आहे आजपर्यंत जाती धर्म प्रांत ह्या गोष्टींवर इलेक्शन लढली गेलेली आहे। पण ह्या वेळेस मला थोडंसं होप वाटतोय की इलेक्शन डेव्हलपमेंट ह्या इश्यूवर लढवली जाईल आणि काहीतरी पॉझिटिव्ह निघून येईल या पुढच्या 5 वर्षात। विकासाचा मुद्दा खूप महत्त्वाचा वाटतो जो सातत्याने प्रचारामध्ये सांगितला जातो। तुम्हाला काय वाटतं कोणत्या मुद्द्यावरती निवडणूक लढवली जावी आणि प्रचाराचा मुद्दा काय असावा? मेन म्हणजे रस्ते सुरक्षा, रस्त्यांवरनं पाण्यांवरनं, परत जी लेडीजला सुरक्षा नाही आहे ती, मोठे मोठे लोक येऊन मुलींना त्रास देऊन जातात आणि निघून जातात, ती एक सगळ्यात मेन म्हणजे तो एक मुद्दा। खूप गंभीर प्रश्न त्याने मांडला, जसे इतर विकासाचे मुद्दे आहेत तसाच सुरक्षिततेचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। तुम्हाला काय वाटतं नेमकं कोणता मुद्दा नाशिकसारख्या लोकसभा मतदारसंघात महत्त्वाचा असेल आणि पुढच्या निवडणुकीत तो प्रचाराचा भाग ठरेल? नाशिकसारख्या शहरासाठी तर मी तर म्हणेल मुलींसाठी जी सुरक्षा आहे ती, एज्युकेशनल फॅसिलिटीज, रस्ते सुरक्षा, पाणी प्रश्न वगैरे जे असे जे सामान्य प्रश्न आहेत ते उमेदवार फक्त म्हणतात की आम्ही तुमच्या गरजा पूर्ण करू, पण एकदा का निवडणुका झाल्या की त्याच्या लोकांकडे दुर्लक्ष केलं जातं, त्यांच्या गरजा पूर्ण केल्या जात नाही। मेन म्हणजे नाशिकसारख्या शहरात आज इतके डेव्हलप झाले तरी मुली या असुरक्षित आहेत। मुलींसाठी सुरक्षा वाढवलीच पाहिजे, हा माझा मुद्दा आहे। सुरक्षिततेचा मुद्दा आहे त्यांच्या दृष्टीने, तुमच्या दृष्टीने काय महत्त्वाचा मुद्दा आहे? उमेदवार जेव्हा प्रचाराला येतील किंवा ही सगळी प्रचाराची यंत्रणा सुरू होईल, कोणत्या मुद्द्यावरती मत द्यायला तुम्हाला आवडेल? जेव्हा पाहायला गेलं निवडणुका येतात तेव्हा प्रत्येक उमेदवार वेगवेगळ्या पद्धतीने आपले आश्वासनं देत असतो जनतेला, पण निवडणुका झाल्या की त्याच्यानंतर तो उमेदवार किंवा तो जो नेता असतो जो जनतेने निवडून दिलेला असतो तो परत जनतेकडे फिरकूनसुद्धा बघत नाही। तर हे जे आश्वासनं दिलेले असतात ते पूर्ण होण्याचं तर बाजूलाच राहून जातं, पण जनतेकडे सर्रास दुर्लक्ष करण्याचा प्रकार होतो। तो जनतेचा अपेक्षाभंग जो होतो तो यापुढे होणार नाही याची काळजी घेऊनच मतदान केलं जाईल। खूप महत्त्वाचा मुद्दा हा सगळीकडे असा चर्चेत असतो की एकदा निवडणूक संपली की पुन्हा उमेदवार आमच्याकडे येतच नाहीत, ही जी तक्रार ही या मुलांची पण आहे। काय वाटतं तुम्हाला कोणता मुद्दा निवडणुकीत महत्त्वाचा ठरेल किंवा ठरला पाहिजे? विकासाचा मुद्दा महत्त्वाचा ठरला पाहिजे, कारण आपल्या देशात आपलं शहर कशा पद्धतीने चांगलं उदाहरण आपण देशासमोर ठेवू शकतो त्या पद्धतीने विकासला म्हणजे इलेक्शन लढलेले पाहिजे। विकासाच्याच मुद्द्यावरती यांनाही वाटते की निवडणूक लढवायला पाहिजे। काय वाटतं तुम्हाला कुठला मुद्दा असेल? नाशिकसारख्या शहरात तुम्ही आत्ता जसं ऐकलं की इंडस्ट्रियल एरिया, रोजगार आहे, महिलांची सुरक्षितता आहे, या सगळ्या मुद्द्यांबरोबर आणखी कुठला मुद्दा असेल की जो प्रचारात यायला पाहिजे? जसे जॉब अपॉर्च्युनिटीज वाढले पाहिजे, जसे मुंबई पुण्यामध्ये सगळे एज्युकेशन घेऊन मुंबई पुण्यामध्ये जातात तसे नाशिकमध्ये पण जॉब अपॉर्च्युनिटीज यायला पाहिजे, फॅकल्टीज यायला पाहिजे, कॅम्पस सिस्टीम यायला पाहिजे। अकॉर्डिंग टू मी दिस इज मेन पॉईंट। रोजगाराचा प्रश्न आहे ना खूप महत्त्वाचा वाटतो आणि त्यामुळे निवडणुकीत तरुणांची जी मतं आहेत किंवा तरुण नवीन जो मतदार आहे तो सगळ्या रोजगाराच्या दृष्टीने या सगळ्यापुढे बघतोय। तुम्हाला काय वाटतं कुठल्या मुद्द्यावरती निवडणूक लढवणं हे राजकीय पक्षांनी विचार करायला हवा किंवा आत्ता परिस्थिती तुम्हाला काय दिसते, कोणते मुद्दे यायला हवेत? साहजिकच प्रश्न खूप छान आहे। महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आज एज्युकेशन सिस्टम ही पूर्ण कोलॅप्स झालेली आहे। एज्युकेशन जर तुम्ही चांगलं दिलं तर त्यातून नवीन चांगली पिढी निर्माण होईल आणि साहजिकच देशाचा विकास होईल। आणि आपल्या देशाचं दुर्दैव असं आहे की आत्ता 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो आहे। गेली 70 वर्ष आपण स्वातंत्र्याची पूर्ण केलीत तरी आज आपल्या देशामध्ये रस्ता, पाणी आणि वीज या 3 प्रमुख प्रश्नांवरती निवडणुका लढल्या जातात। तर साहजिक आता ह्या नवीन मतदारांचा जो कल आहे हा डेव्हलपमेंट आणि एज्युकेशन क्षेत्रावरती आहे। तर ह्या एज्युकेशन आणि ही जी ग्रामीण भारताची डेव्हलपमेंट जर झाली तरच देशाची प्रगती होईल। कारण महात्मा गांधींनी सांगितलं होतं जर तुम्हाला देशाची प्रगती करायची असेल तर तुम्ही खेड्यांकडे चाला। तर साहजिकच ह्या नवीन आणि तरुण मतदारांचा हाच कल असेल की एक चांगला उमेदवार आम्ही निवडून देऊ जो आपल्या देशाची प्रगती करेल, आपल्या मतदारसंघाची प्रगती करेल आणि जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देईल, जेणेकरून लोक आपोआप त्यांचं लाईफस्टाईल स्टँडर्ड वाढवतील आणि सुधारणा होईल। या सगळ्या चर्चेतनं एकच गोष्ट समोर येते की विकासाचा मुद्दा हा प्रामुख्याने असेल असं या सगळ्यांना वाटते। त्याचबरोबर उमेदवारांचं चारित्र्य काय आहे ते किती नंतर निवडणुकीनंतर प्रत्यक्ष आपल्या मतदारसंघाकडे लक्ष देणार आहेत आणि या शहरामधली जी रोजगार निर्मिती आहे
किंवा महिलांची सुरक्षितता आहे, अशा सगळ्याच मुद्द्यांवरती विचार करायला ही तरुण पिढी पुढच्याही सगळ्या राजकीय पक्षांना भाग पाडते आहे. कारण प्रचाराचे हे सगळे मुद्दे असणार आहेत, हा कल या निमित्ताने आपण जाणून घेतो.